कोल्हापूरच्या करवीर हायकर्सच्या 7 सदस्यांनी जगातील सर्वात खडतर ट्रेकपैकी एक मानल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेत यश संपादन केले। समुद्रसपाटीपासून तब्बल 5364 मीटर उंचीपर्यंत पोहोचत या पथकाने तिरंगा फडकवत संविधान उद्दिष्टिकेचे प्रदर्शन केले। या मोहिमेत रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुप्रिया सातपुते यांचा समावेश होता। करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली। 15 मे रोजी नेपाळमधील काठमांडूहून सुरू झालेल्या या ट्रेकमध्ये लुकला, नामचे बाजार, तेंगबोचे, दिंगबोचे, लोबूचे आणि गोरक्षेप असा खडतर प्रवास करत पथक एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचले। उणे 15 अंश तापमान, तीव्र थंडी आणि दुर्गम रस्त्यांचा सामना करत पथकाने ही मोहीम पूर्ण केली। शनिवारी 23 मे रोजी तिरंगा फडकावून आणि संविधान उद्दिष्टिका प्रदर्शित करत मोहिमेची सांगता करण्यात आली। या यशस्वी मोहिमेमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणाचा गौरव वाढलाय।